हरे कृष्णा। हरे कृष्ण माताजी, दंडवत प्रणाम। हरे कृष्णा। हरे कृष्णा, दंडवत प्रणाम माताजी। हरे कृष्णा, दंडवत प्रणाम माताजी। कृष्ण माताजी, प्रणाम। चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरुवे नमः। श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकम्। वन्देऽहं श्रीगुरुं श्रीयुतपदकमलं श्रीगुरून् वैष्णवांश्च श्रीरूपं साग्रजातां सहगण रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनासहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधा कृष्णपादान् सहगण ललिता श्रीविशाखान्वितंश्च नमो विष्णुपदाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामिनिति नामिने। नमस्ते सरस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे विश्वेश शून्यवादी पाश्चात्यदेशतारिणे। हे कृष्णा करुणा सिंधु दीनबन्धु जगत्पते गोपेश गोपिका कांत राधा कांत नमोस्तुते। तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी शुभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये। वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्यः च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद। हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे। आपले सगळ्यांचे खूप आभार. आपण आलेला आहात. ऑनलाईन वरती 10 लोक आहेत अजून, तर जे ऑफलाईन 11 लोक आहेत ऑनलाईन मला पकडून. तर आपण चर्चा करत होतो ईशोपनिषदच्या 9वा श्लोक. पण जरा थोडं पाठीमागचं मी जरा सांगते काय आहे ते, की जे व्यक्ती प्रत्येक जीवात्मामध्ये आध्यात्मिक ऊर्जा बघतो किंवा आध्यात्मिक जी स्पार्क असतो ते बघतो, तर तो भगवंताबरोबर एकच आहे, कारण की त्याला सगळं ज्ञान असतं. आणि त्याच्यासाठी मग स्ट्रेस, डिप्रेशन, गोंधळी हे सगळं नसतो. आणि 8व्या श्लोक मध्ये काय सांगतायत, की हा जो व्यक्ती आहे त्याला त्याला माहिती आहे की परम भगवान कोण आहे आणि कोण सर्वव्यापी आहे. आणि भगवंताच्याकडे जे आहे, भगवंताकडे जे आहे ते भगवंत शुद्ध आहे, ते निर्मळ आहेत. आणि ज्यांनाही आपल्या इच्छा पूर्ण करायची आहे तर त्यांनी भगवंताकडे जायला पाहिजे, है ना. आणि सगळ्यांचीच इच्छा भगवंत अनंत कालपासून पूर्ण करत आहे. मग पुढे हे 9व्या श्लोक मध्ये काय म्हणतायत, अंधम तम प्रविशन्ति ये अविद्याम् उपासते ततो भूय इव ते तमो ययु विद्यायां रताः. तर जरा अनुवाद वाचा त्याचा, म्हणजे ट्रान्सलेशन वाचा. अविद्येची उपासना करणारे अर्थात अविद्येत कार्य करणारे लोक घोर अज्ञानात प्रवेश करतील, परंतु तथाकथित ज्ञानाचा विकास करणारे लोक त्याच्यापेक्षाही घोर अंधकारात प्रवेश करतील. हा बघा, जे जे ज्यांना ज्ञान नाही आहे, है ना,
तर ते तर अज्ञानमतामध्ये जाणारच आहेत. पण जे लोक ज्ञानमध्ये अर्जिन करूनही ते ज्ञानचा पूर्ण वापर करत नाही, तर ते अजून खाली जातील, अजून अंधतमरेमध्ये जातील. तर आता बघा, या मंत्रामध्ये आहे ना, विद्या आणि अविद्याबद्दल सांगितलं. विद्या म्हणजे आपल्याला माहिती ज्ञान आहे, आणि अविद्या म्हणजे अंधकार, है ना. पण अविद्या जी आहे ती खूप घातक आहे. पण विद्या अजून घातक केव्हा होती, की जेव्हा आपण ज्ञान घेतो किंवा कुणाला जेव्हा ज्ञान देतो, तर ते पूर्ण ज्ञान देत नाही. त्याला म्हणतात की काय म्हणतात त्याला, बरोबर मार्गदर्शन आपण जेव्हा देत नाही कोणाला, ते अर्ध कुकुट ज्ञान असतं ना, तर तो ज्ञान आपण कोणाला देतो ते अजून घातक असतं त्याच्यासाठी. तर म्हणून कुणाला जे आहे गैरमार्गावरती मार्गदर्शन देऊ नये, ते असं म्हणतात तिकडे. आणि ह्या मंत्र जो आहे, म्हणतात की ह्या आधुनिक युग मध्ये हा मंत्र जो आहे तो खूप जे आहे ते सार्थक आहे. का? कारण की आजच्या आधुनिक युग मध्ये जे आहे लोकांनी खूप प्रगती केलेली आहे, शिक्षणामध्ये प्रगती केली आहे, पण तरी लोक काय आहे, दुखी आहेत. का? कारण की त्यांचं जे सुख आहे ते सगळे भौतिक प्रगतीवरती अवलंबून आहे, आणि आध्यात्मिकचा एक लेश मात्र सुद्धा काही तिकडे त्याचं थेंब सुद्धा नाहीये, म्हणून ते अजून दुखी आहेत. आणि विद्याचं म्हणालेलं आहे की पहिल्या मंत्रामध्ये सुद्धा बघितलं होतं की भगवंत जी आहेत ते जे आहेत सर्व लोक महेश्वर आहे, है ना. आणि जेव्हा आपण हे विसरतो की भगवंतच ह्या सगळ्या पूर्ण सृष्टीचे मालिक आहेत किंवा मालक आहेत, तर आपण जेव्हा विसरतो तर त्याला म्हणतात अज्ञानता. आता आपल्याला काय माहिती की हे घर माझं आहे, मी प्रोपरायटर आहे, मी मालक आहे, है ना. आपल्याला आपल्या शरीरचं सुद्धा ऍक्च्युली आपला नाहीये, तर आपल्याला हे शरीर माझं आहे, माझं आहे, त्याला असे जपून ठेवतो आपण, त्याला कितीतरी लळा लावत असतो आपण. आणि जेवढा जेवढा माणूस भगवंताला विसरत जातो, ऍक्च्युली ही सत्यता आहे की जेवढं मिळतं तो तेवढाच अंधकारमध्ये जातो आणि खालच्या योनियामध्ये जातो. आणि म्हणूनच म्हणतात की एक समाज जे आहे, जे भगवंताची भक्ती रहित आहे, तर ते खूप अजूनही जे आहे ते घातक आहे. आपण जे आपण असं म्हणतो ना, माझं माझं आहे, मायाचं म्हणायचं नाही. कारण मायाचं नाही. हा, माझं नाही आहे, ते भगवंताचं आहे. तुम्ही बघा ना, कुठलेही महाराज आहेत ना आपले, परमपूज्य राधानाथ महाराज बघा, गोपालकृष्ण महाराजाला नेहमीच ते प्रचारमध्ये म्हणतील आपके दिल्ली में. आता गोपालकृष्ण गोस्वामी महाराजांचा जन्म झालाय दिल्लीमध्ये, ते सांगू शकतात की नाही हमारे दिल्ली में या मेरे दिल्ली में सांगू शकतात, पण ते नेहमी म्हणेल आपके दिल्ली में, म्हणजे माझं काही नाहीये, तुमचंच सगळं आहे. तर ये आपका है ना, ये आपने दिया है, ये आपका ही है. तर हा जो भाव आहे ना, मी आणि माझा, हा भाव जेव्हा निघाला तर मग आयुष्यामध्ये आपण प्रगती करू शकतो भक्तीच्या पुढे. तर अजून मी आणि माझ्यामध्येच आपण खूप अडकलेलो आहेत. पुढे मग काय सांगतायत की वेगवेगळ्या श्रेणीमध्ये, जसं कर्मी आहे, ज्ञानी आहे, योगी आहे. तर कर्मी काय, इंद्रतृप्तीसाठी कार्य करतायत, है ना. आणि आजच्या युगमध्ये तर 90% नाही, 99% लोक जे आहेत ते काय आपल्या इंद्रतृप्तीसाठीच आहे. त्याच्यामध्ये आर्थिक प्रगती करा किंवा फॅक्टरीची प्रगती करा किंवा पॉलिटिकल मध्ये सुद्धा सगळे काय करतायत, आपलीच इंद्रतृप्तीचं बघतं. की मला आता पॉलिटिक्स मध्ये कितीतरी चाललंय ना, हा विवाद आणि तो विवाद, आणि प्राईम मिनिस्टरला कुठं कुठं घेरून बसेल त्या बायका, तर म्हणाल की नाही नका येऊ, बायका घेरून बसलेल्या आहेत. तर सगळ्यांना आपली इंद्रतृप्ती, आपला पोस्ट, आपलं सगळं दिसतंय, दुसऱ्या लोकांचं काही दिसतच नाहीये. तर सगळ्यांना स्वतःची, आणि म्हणून त्यांना त्यांची इंद्रियांची तृप्ती करायची आहे, म्हणून तो जो जीवनाचा असली उद्देश जो आहे तो कृष्ण भावना बनवायचा आहे, तो ऍक्च्युली विसरून जात आहेत. कारण की ते क्षणिक वस्तूच्या पाठीमागे थांबलेले आहेत. नाही तर मला सांगा ना की भगवंतांनी
जर का एका हत्तीपासून ते एका छोटी मुंगीपासनं सगळ्यांना देता येत ना, हातीला टनचं टन पाहिजे. हत्तीला काही टेन्शन आहे का माझी पोस्ट पोझिशन? तर आपलं मस्त हिलत डुलत मस्त जात असतो आपल्या जंगलामध्ये. जे मिळालं त्याला नक्की, त्याला केळी कुठं मिळेल, त्याला कुठं काय नाही तरी खायला मिळेल, नसेल तर पालेभाज्या घेऊन तोडून खाईल. तर त्याला काय टेन्शन नाही. आपण मनुष्य जसे आहोत की खूप टेन्शन घेत असतो. पुढे काय होणार, असं काय होणार, तसं काय होणार. आणि तुम्ही बघा भगवद्गीतामध्ये जे आहेत 7वा अध्याय जो आहे त्याचा जो आहे कुठला श्लोक आहे तो 15वा श्लोक, न माम दुष्कृत मूढा प्रपद्यन्ते नराधम माया अपहृत ज्ञान आसुरम भावम आश्रितः. तर जे लोक अगदी नराधम आहे, जे सर्वात म्हणजे अधम, अधम म्हणजे क्या, जो गिरे हुए लोग आहे, म्हणजे खाली पडलेले लोक आहेत. तर दुष्कृत म्हणजे काय, त्यांचे कार्य सुद्धा दुष्टासारखे कार्य असतात है ना. आणि मूढ म्हणजे वेडेच असतात है ना. तर हे लोक काय कुठे आणि ते म्हणतात की नमाम दशमित मूढा प्रपद्यन्ते नराधमः. प्रपद्यन्ते म्हणजे काय, कोणाला शरणागत होतात, तर माया अपहृत ज्ञानला ते ऍक्च्युली काय करतात, शरणागत होत आहेत. तर मायाने झापटलेलं असतं ज्याला, तर तो जो आहे तो ज्ञान तो अर्जित करत. आणि म्हणून या लोकांना आसुरी भाव आश्रित म्हणतात, की त्यांनी आसुरी भाव आश्रित म्हणजे त्यांना स्वीकार केलेला आहे तो भाव. तर तुम्ही बघा ऍक्च्युली प्रभुपाद सुद्धा खूप सांगतात ह्याच्यामध्ये. एक सेकंड ना. तर काय म्हणतात की जे लोक जे आहेत, मूढ लोक आहेत, ते इंद्रियतृप्तीमध्ये जे लिप्त झालेले ते कोण आहे, गाढवासारखे आहेत. म्हणजे सर्वात मूर्खासारखेच आहे ना. तर म्हणतात की हा जो गाढव आहे, मूढ म्हणजे गाढव, आणि गाढव जो आहे तो वेडेपणाचा जो प्रतीक आहे है ना. आणि जे लोक फक्त आपल्या इंद्रियतृप्तीचाच फायदा बघत असतात, तर ते कुणाची पूजा करतायत, ते ऍक्च्युली अविद्येची पूजा करतात. हे ईशोपनिषद सांगतायत. जे लोक इंद्रतृप्तीच्या पाठीमागे लागलेले आहेत, ते कुणाची पूजा करतात, ते अविद्याची पूजा करतायत. आणि असली लोक जी आहेत ती गाढवासारखी मूर्ख आहेत. म्हणून या लोकांना मूढ सांगितलेलं आहे. आणि जे लोक असल्या समाजाच्या प्रती जे मदत करतात असल्या गाढवांना, तर त्यांना सर्वात मोठा गाढव सांगितलेला आहे. कारण की तोही इंद्रतृप्ती करण्यासाठी मदत करतोय. तर तो गाढवांचा सरदार झाला. आपले सगळे पॉलिटिशियन सगळे तेच आहेत, सगळे गाढवांचे सरदारच आहेत. म्हणून म्हणतात की जेव्हा आपण कुठल्या तरी असभ्य किंवा जे कोणी काय म्हणतात समाज जो आहे ज्याच्याकडे कृष्ण भावनामृत नाही आहे, तर तो समाज इतका घातक आहे की जसं कोबरा असतो ना, त्याच्या डोक्यावरती एक मणी आहे. म्हणजे कसं की कोणी शिक्षित व्यक्ती आहे आणि त्याच्या डोक्यावरती PhD लिहिलेलं आहे, MTech MBA लिहिलेलं आहे, तो तसा मणीसारखा आहे. आणि तो अजून घातक आहे, कारण की शिक्षणाच्या नावाने तो लोकांना पथभ्रष्ट करतो आहे. तर हरिभक्ती सुहोदयमध्ये इकडे लिहिलेलं आहे की जेव्हा एका सोसायटीची जर का प्रगती होण्याची आहे, पण त्या प्रगतीमध्ये सगळे जे आहेत भगवंत विहीन किंवा कृष्ण भावनात विहीन लोक आहेत, तर ते म्हणतात की त्यांचं शरीर जे आहे ते मृत शरीरासारखं आहे. आता मृत शरीरला डायमंडचा हार घाला किंवा हिरे मोती जडून ठेवा, तर ते काय शोभणार आहे का? तो मृत आहे, त्याला काय एवढं आकर्षण सुद्धा नाही होणार आहे. तर भारतामध्ये सुद्धा आणि पाश्चात्य देशमध्ये सुद्धा जे आहे ही खूप प्रथा चाललेली आहे
की लोक मोठी मोठी डिग्री घेणार, पण भक्तीचा लेश मात्र नाही आहे, एक कण सुद्धा नाहीये त्यांच्याकडे. आणि म्हणून जे आहे ते लोक जे आहेत नेहमी एका मृत शरीरासाठी नेहमी शोक करत असतात. हाय हाय माझ्याकडे हे नाही, हाय हाय माझ्याकडे ते नाही आहे. पण तुझ्याकडे एवढं पैसा, एवढा जे जे आहे डिग्री आहे तुझ्याकडे, MBA आहे, BTech आहे, काय काय आहे, पण तुझ्याकडे भगवंताची भक्ती नाही आहे, तर काय फायदा आहे तुझा? आपल्याला ती गोष्ट माहिती आहे ना, की एक नाविक होता आणि एक शिकलेला माणूस होता. तर त्या नावामध्ये एक छोटस भोग झालं होतं. तर आणि तो शिकलेला माणूस सारखं त्या नाविकला विचारायचा, तुला हे येतं का? तुझी अर्धी जिंदगी बेकार. तुला हे येतं का? तुझी अर्धी जिंदगी बेकार. आणि मग भोग झालं तर तो नाविक विचारतो, तुला हे पोहता येतं का? तुला नाही, मग तुझी पूर्ण जिंदगी बेकार. मी तर उडी टाकतो, तू जा आपला बुडून जा, तिकडे आहे. तर ते तसं झालेलं आहे लोकांबरोबर. आणि म्हणूनच इकडे ऍक्च्युली जे नमाम दुष्कृत मूढा, ते जे आहे जे दुष्कृत लोक आहे ना, ते लोक ऍक्च्युली ना शरणागत होत नाही. आणि कृष्णा ऍक्च्युली या नमाम दुष्कृत मूढा 4 प्रकारचे लोकांबद्दल बोलतात. कारण की पूर्वीच्या श्लोकमध्ये असं सांगितलं की कुठले लोक मला शरणागत होत आहेत, पण कुठले लोक मला शरणागत नाही होत आहे. आणि म्हणून जे आहे म्हणतात की जेव्हा आपण भगवंताला जर का आपण शरणागत होतो आहे आणि आपण अंधकारमधनं किंवा अज्ञानतामधनं बाहेर निघतोय, तर मग लोक का नाही भगवंताला शरणागत होत आहे? हा ना, की एवढं कष्ट भोगतायत पण तरी त्यांना या कष्टामधनं बाहेर नाही निघायचं आहे, है ना. तर कृष्ण आता म्हणतात की हे लोक दुष्कृत आहे. कृत म्हणजे काय? त्यांचं कार्य जे आहे ते दुष्ट कार्य आहेत, है ना. आणि म्हणून जे आहे दुष्कृतीनं म्हणजे काय, की कुठली तरी अशी कार्य जी गलत दिशेने चाललेली आहे. तर कृष्णाचं म्हणे नमाम प्रपद्यन्ते, ते लोक जे आहे मला शरणागत होत नाही. आणि हे कोण लोक आहेत? एक तर मूळ लोक आहेत, है ना. एक हे नराधम लोक आहेत, जे नरामध्ये सगळी अधम व्यक्ती आहे. माया अपहृत लोक आहेत आणि असुरी भावन लोक आहेत. हे 4 प्रकारची जी लोक आहेत, है ना. तर एक कोण आहे? मूळ, दुसरे नराधम, तिसरे मायापरित ज्ञान, है ना, ज्यांची ज्ञान जे आहे मायाने हरवून घेतलेलं आहे. आणि ज्यांचा जो भाव आहे तो असुरीम भाव आश्रित आहे. आता हे जे 4 प्रकारची लोक आहेत ना, ते कोणाचे प्रतीक आहेत? तर शिल बलदेव विद्याभूषण आणि शिल विश्वनाथ चक्रवर्ती पाद असे म्हणतात की, आणि खूप आपले आचार्य सुद्धा आहेत, माधवाचार्य आहे, रामानुजाचार्य आहे. त्यांनी जे आहे ते थोडं वेगळं त्यांनी समजवलेलं आहे. ते म्हणतात की की हे जे ज्ञान जे आहे ती ज्ञान का नाही अजय करत, की ते ज्ञान मध्ये जे आहे ती शुद्धता नाही आहे. आता बघा, आपण जो ज्ञान घेतोय भगवद्गीतेचा किंवा भागवतमचा, हा ज्ञान जो आहे तो शुद्ध ज्ञान आहे. पण ते लोक जे ज्ञान देत आहेत, तर ते जे आहे तो ज्ञान जो आहे तो भटकून देणारा ज्ञान आहे. ते आपलं मनोधारणाने काय पण ज्ञान अर्जित करतात, किंवा जे आहे आपलं जे ज्ञान कोणाला भटकून देत असेल, तर ते असली ज्ञान अर्जित करत नाहीये. म्हणून जे आहे हे लोकांचं ज्ञान जे आहे ते अपूर्ण ज्ञान आहे आणि हे धोकादायक ज्ञान आहे. आणि त्यांचे सगळे जे कार्य आहेत ते इंद्रतृप्तीच्या दिशेने चाललेले आहेत. पण आपल्याला माहितीये की इंद्रियांच्या वरती कोण आहे? मन आहे. मनाच्या वरती कोण आहे? बुद्धी आहे. आणि बुद्धीच्या वरती सुद्धा काय आहे? आत्मा आहे. आणि हा शिक्षण जे आहे ना, की हे शिक्षण काय द्यायला पाहिजे, की आत्मसाक्षात्कारचे शिक्षण द्यायला पाहिजे. आणि ज्याच्यामध्ये हे सगळे आध्यात्मिक गुण असायला पाहिजे. की आता आत्माचं गुण काय आहे, तर जे कोणी आत्म्याचं गुणाबद्दल सांगतो किंवा आत्म्याचं ज्ञान देतो, तर तो जो आहे
अविद्याकडून ते मग विद्याकडे येतो ना. तर कुठलेही ज्ञान जे आहे ते आत्मसाक्षात्कारकडे नाही घेऊन जात आपल्याला, तर तो ज्ञान जो आहे तो काय आहे, अविद्यामध्ये कॅटेगरीमध्ये येईल. आणि म्हणूनच हे अविद्याचं ज्ञान जे कोणी अर्जित करतंय तर तो कुठे जातो, अंधतमश्रीमध्ये जातो, खाली नरकयोनीमध्ये जातो. आता भगवद्गीतामध्ये काय म्हणतात की काही जे असतात ना, वेदवाद रता असतात आणि माया अपरित ज्ञान असतात. म्हणजे काय की जे नास्तिक लोक आहेत, जसे असुरी लोक आहेत है ना, ते सुद्धा सगळ्या नरक. आणि हे वेदवादरता लोक कोण आहेत की ते असं आपल्याला दाखवतील की माझ्याकडे खूप ज्ञान आहे, वैदिक साहित्यांचं इतकं सारं ज्ञान आहे, पण वेदांचा जो उद्देश आहे त्याच्यामधनं ते काय झालेले आहेत, भटकून गेलेले आहेत. कृष्ण भगवद्गीतेमध्ये काय म्हणतात, सर्वश्च चामृती सन्निविष्टो मत्त स्मृतिर ज्ञान अपोहनम च वेदेश्च सर्वेर अहम एव वेद्यो वेदांत कृतविद वेद एव च. तर हा जो जर का आपण श्लोक बघितला 15 अध्यायाचा, तर त्याच्यामध्ये भगवंत काय म्हणतात की मी सगळ्यांच्या, म्हणजे भगवान जे म्हणतात ना, सर्वच्या जामृती सन्निविष्टो, की सर्वशी मी सगळ्यांच्या हृदयामध्ये आहे. हृदी सन्निविष्टो, हृदी सन्निविष्ट म्हणजे काय, मी तिकडे स्थित आहे त्यांच्या हृदयामध्ये. आणि मत्त स्मृतिर ज्ञान अपनमच, माझ्याकडनं काय येत आहे, माझ्याकडनं स्मृती येते, माझ्याकडनंच ज्ञान येतोय. आणि अपोहनमच म्हणजे काय, माझ्याकडनंच विस्मृती सुद्धा येते. 3 वस्तू माझ्याकडनंच येते. आणि मग भगवंत म्हणतात वेदेश्च सर्वेर अहम एव वेद्यो. म्हणजे आता तुम्ही बघाल ना की अ, 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 वेदेश्च सर्वेर अहम एव, म्हणजे माझ्याकडनं सगळे वेद येत आहेत आणि मीच वेदांचा रचयिता आहे. तर वेदेश्च सर्व, पण आणि वेदांच्या माध्यमाने मला जाणून घ्यायचं आहे. तर म्हणतात वेदांत कृत. कृत म्हणजे काय, वेद लिहिणारा माणूस मीच आहे तो, है ना. आणि म्हणून वेद विद एवचाह, म्हणजे वेदांच्या माध्यमाने मला जाणून घ्यायचं आहे. कधी कधी आपण जे आहे, आपण कधी कधी नाही का काही लिहिलेलं विसरून जातो, है ना, की अरे मी 10 वर्षापूर्वी काय लिहिलं. पण भगवंत नाही विसरत. जे वेद भगवंताने लिहिले सगळं त्यांना आठवते आहे. भगवंत जे आहे सगळं, भूतकाळ, भविष्यकाल, वर्तमान काळ सगळं. का? कारण की भगवंत जे आहे मायाच्या प्रभावामध्ये नाहीये, म्हणून ते विसरत नाही. आपण मायाच्या प्रभावामध्ये आहे, तर म्हणून आपण विसर भोळे आहोत. आणि विसर भोळे म्हणतो आपण. भोळे का म्हणतो आपण, कारण की ऍक्च्युली आपण भोळे आहोत म्हणून. मूळमध्ये जो आत्मा आहे ना, तो दामरट नाहीये. मूळमध्ये आत्मा तो भोळाच आहे. फक्त ते 3 गुणांच्या आवरणमध्ये येऊन तो दामरट होऊन जातो. पण जेव्हा त्याला चांगला ज्ञान मिळतं ना, मग त्याचा तो दामरटपणा खाली होऊन जातो. त्याला असली ज्ञान येतं, त्याला ना वास्तविक ज्ञान येतं. म्हणून भगवंत जे आहे ते मायाच्या वशीभूत मध्ये नाही आहे, का मायाच्या खाली नाही आहे, आणि म्हणून ते विसरत नाही. हे आपल्या आणि भगवंतामध्ये हा मोठा फरक आहे. एक म्हणतात ना आपल्या भगवानमध्ये काय आहे, की भगवंताला सगळं आठवतंय कारण की ते मायामध्ये नाही आहे. आणि आपण मायामध्ये म्हणून आपण विसरून जातो सगळं. आता सकाळचं सुद्धा काय खाल्लं आपल्याला काय माहिती, थोडा विचार करावा लागतो, पण लगेच नाही सांगू शकत आपण, राईट. तर आता बघा, ऍक्च्युली जर का तुम्ही हा 15वा अध्यायाचा 15वा श्लोक बघणार ना, की जे आहे ते ऍक्च्युली भगवद्गीताचा एक अजून श्लोक आहे, 13.23. उपदिष्टा उपदिष्टा च अनुमंता च भर्ता भोक्ता महेश्वर परमात्मेति चापि युक्तो देहेस्मिन् पुरुष परः. तर त्याच्यामध्ये काय म्हणतात की देहेस्मिन् पुरुष परः. तर ह्या
या शरीरामध्ये सुद्धा अजून एक दिव्य पुरुष आहे. देहेस्मिन पुरुष परह. अजून एक पुरुष आहे, तो कोण आहे? तो दिव्य पुरुष आहे. आणि पर म्हणजे कोण? परह म्हणजे आपल्यापेक्षा वरती. तर ते म्हणतात परमपुरुष भगवंत आहे. आणि तिकडे फोकस काय? उपदृष्टा अनुमंताच. म्हणजे काय? की भगवंत जे आहे ते उपदृष्टा म्हणजे ते सगळं बघतायत, आणि अनुमंता म्हणजे अनुमती सुद्धा देत आहेत. की बघतायत की अच्छा याला जे आहे दारू प्यायचे, तर ठीक आहे जा तू दारू प्यायला जा. हा म्हणतो की मला सिगरेट ओढायची, हा ठीक आहे. अनुमंता म्हणजे परमिशन द्यायची. ह्या जा तुला जे करायचे ते कर. पण आता जे आहे या श्लोकमध्ये, या 15व्या श्लोकमध्ये, 15 वेदाच्या 15 हे आता भगवान म्हणतात की मी फक्त बाहेरच काम नाही करत, मी आतनं सुद्धा काम करतोय परमात्माच्या रूपमध्ये. मी जरी उपदेशाने अनुमंत आहे, तर मी आतनही काम करतो आहे. तर आतनं भगवंत कशा रूपमध्ये काम करतात? चैत्य गुरु परमात्माच्या रूपमध्ये, है ना. आणि म्हणजे काय? चैत्य गुरु म्हणजे कसं? चेतना, है ना. की भगवंत आतमधनं सुद्धा गुरु आहे आणि बाहेर सुद्धा गुरु आहेत आपले. जेव्हा जीव जे आहे इच्छा करतो, तो लगेच परमात्मा त्याच्या हृदयामध्ये भार अतिशय उडी मारतात आणि त्याच्या समोर गुरुच्या रूपमध्ये येतात. तर कृष्ण जे बाहेर, कृष्ण जे आतमध्ये आहेत तेच बाहेर येऊन जे आहेत ते गुरु, साधू आणि शास्त्राच्या रूपमध्ये जे आहे आपल्याला येऊन हे ज्ञान देत आहे. आणि जेव्हा आपल्याला हा ज्ञान मिळतो, तर मग आपल्याकडे 2 विकल्प असतात की आपलं हे ज्ञान बरोबर मी काय करणार आहे. हा ज्ञानचा चांगला वापर करणार आहे का जो आहे, म्हणजे जर का आपण असं विचार केला की हा मी हे चांगलं ज्ञान घेतलेलं आहे आता, ठीक आहे ना, भागवतम क्लासमध्ये जर का आपण काय ज्ञान घेतला, तर मग मला काय करायचं? इकडे माझ्याकडे एक विकल्प आहे की मला बदलायचं आहे की नाही. तर आपण जर का आपली इच्छांना बदलायची विचार केला, म्हणजे चला मला ज्ञान मिळालं की मी हे शरीर नाही आहे, मी आत्मा आहे आणि मला भगवंताची प्रेम करायचे, सेवा करायची आहे, तर आणि मला खूप आनंद मिळेल, प्रेम मिळेल भगवंताचा. आणि तसं जे आहे मला एकटंच इंद्रतृप्ती नाही करायची आहे, मला स्वतंत्र नाही राहायचं आहे मला. आणि हा जो ज्ञान आहे ना ऍक्च्युली, तर हा ज्ञान जो आपल्याला जो मिळतो आहे ना, तर तो फक्त डोक्यामध्ये फिक्स करण्यासाठी नाही आहे. हे ज्ञान जो आहे ते ऍक्च्युली आपल्याला खेचण्यासाठी आहे. आणि कुणाकडे खेचण्यासाठी? ऍक्च्युली भगवंताकडे खेचण्यासाठी हा ज्ञान आहे. भगवंताच्या कडे तो हा ज्ञान जो आहे. तर म्हणून जे आहे हा ज्ञान जो आहे आपलं आकर्षण जे आहे ना कृष्णाच्या प्रती अजून गाढ करून देईल. आणि मग आपला जो शरणागतीला जो भाव आहे तो खूप चांगला अगदी विकसित होऊन जाईल. म्हणून मी ना भागवतमचा जो दुसरा श्लोक आहे ना, नाही दुसरा श्लोक नाही, तो ऍक्च्युली दुसऱ्या अध्यायाचा श्लोक आहे. धर्म स्वनुष्ठिता पुंसा. म्हणजे काय? की आपल्याला काय करायचंय? आपलं जे आकर्षण आहे ते भगवंताकडे अजून जवळ घेऊन जायचं आहे, है ना. तर आणि जर का आपलं आकर्षण भगवंताकडे, जर का आपलं आकर्षण भगवंताकडे वाढत नाहीये, श्रम एव हि केवलम, है ना. ते हे श्रम मध्येच येणार. तर आता आपल्याकडे विकल्प आहे, म्हणजे आपल्याकडे चॉईस आहे की मी हे ज्ञान ऐकलेलं आहे आणि जे ज्ञान मी घेतलेलं आहे की काय मी माझी इच्छा बदलू शकते का, आणि मी भगवंताकडे जाऊ शकते का पुढे. आणि जर का मी भगवंताकडे वळले, है ना, तर जर का मी भगवंताकडे वळले पण मला भगवंताकडे जाण्याची इच्छा नसेल, तर मग काय होणार? तर भगवंत म्हणतात की नाही, माझ्याकडनंच काही ती विस्मृती येते आहे. माझ्याकडे विस्मृती म्हणजे काय? की कधी कधी आपण ऐकतो की अरे नाही ना, इंद्रतृप्ती जी आहे नाही करायला पाहिजे, इंद्रतृप्तीने खूप दुःख मिळतं. आणि जेव्हा हे इंद्र जे आहे ते
इंद्रिय विषय भोग आपल्या समोर येतात, तर ना आपल्याला त्यांना जे आहे ते लांब करायचं आहे. आणि जर का आपण मायाच्या वशीभूत झालो किंवा मायाला शरणागत झालो, तर आणि म्हणजे त्यावेळेस ऍक्च्युली कृष्णाला शरणागत व्हायचंय आणि ऍक्च्युली आपण मायाला शरणागत झालो, तर आपली सगळी जी आपण जे शिकलेलो आहे ना पहिल्याच, आणि आपण विसरून जातो. सगळे जे काय शिक्षण आपल्या शिक्षा गुरुंनी दिलेलं आहे. तर आणि अजामिलच्या केसमध्ये काय झालं, तर तसंच झालं ना. त्याला तर चांगलं शिक्षण मिळालं होतं, राईट. आणि तो गेला बिचारा वन मध्ये, तर त्याने सगळा धर्म विसरला त्याचा. आणि ब्राह्मणचा धर्म, पुत्राचा धर्म, पतीचा धर्म, सगळा म्हणजे असं सोसायटीमध्ये जो मान सन्मान तो सुद्धा धर्म झाला. आणि त्याला आकर्षण झालं एका वैश्याच्या प्रती. तर त्यावेळेस भगवान काय म्हणतायत की मला शरणागत होणं म्हणजे काय, की आपल्याकडे दुसरी इच्छा होऊ शकते, पण जे आहे जेव्हा माया आपल्याला लालच देत असते है ना, आणि आपण तिच्या वशीभूत होऊन जातो, तर म्हणतात की मी हे जे ऐकलेलं आहे गुरु साधू शास्त्रकडनं, तर आपण जी जी आपल्याकडे जी ती टेम्पटेशन्स को क्या बोलते हैं उसको, ते जी इंद्रतृप्तीची भोग करण्याची जी लालसा असते, जी भोग करण्याची जी इच्छा असते ना, ती कृष्ण म्हणतात की आता मी त्याला विस्मृती देतो. आपली जी इच्छा आहे इंद्रभोग करण्याची, तर भगवान म्हणतात मी त्याला सांगतो विसरून जा, हे तुला इंद्रभोग नाही करायचे. का? कारण की गुरु साधू शास्त्राकडनं ऐकलेलं आहे की इंद्रभोग केलं की खूप दुःख मिळतो. तर याप्रमाणे भगवंत काय करतात आपल्याला, मग ती विस्मृती देत, स्वतःची विस्मृती नाही देत, इंद्रिय भोग करण्याची विस्मृती देतात भगवंत. आणि पुढे काय म्हटलंय त्या श्लोक मध्ये, एक सेकंड. तर म्हणून भगवंत म्हणतात की म्हणून कृष्ण आहे ना खूप जिम्मेदार वाली व्यक्ती आहेत ऍक्च्युली, आणि ही कृष्णाचं उत्तरदायित्व आहे. तर म्हणून कृष्ण खूप जिम्मेदारी घेतात आणि कृष्ण खूप आदान प्रदान सुद्धा करतात आपल्या बरोबर, की कृष्ण आपल्या इच्छांच्या प्रमाणे आपल्या बरोबर आदान प्रदान करतात है ना. की आपल्याकडे प्रतिसाद द्यायला आहे, काही ना काहीतरी आपलं ऍक्शन आहे, पण कुठला प्रतिसाद द्यायचा ते ऍक्च्युली कृष्णाच्या हातामध्ये आहे. तर आपण ऐकलेलं आहे दुसऱ्या अध्यायामध्ये, काय ते श्लोक, ध्यायतो विषयान पुंसा संगास्तेषु जायते, संगात संजायते ज्ञानम कामात क्रोधोपि जायते, क्रोधात भवन्ति सम्मोह, सम्मोहात स्मृती विभ्रमः, स्मृती भ्रमाचा बुद्धिनाश, बुद्धिनाशात प्रणश्यती. तर कृष्ण काय म्हणतात की सगळं जे आहे ना ते चिंतननी सुरू होतं. आपण विषय इंद्रियावरती चिंतन करतो ना, आणि तो पूर्ण सिक्वेन्स चाललेला आहे की कसं जो आहे आपण चिंतन करतो, मग आपल्याला आसक्ती होते, मग आपल्याला थोडं काम वासना जागृत होते, मग आपल्याला क्रोध होतो, मग आपण अजून वेडे होऊन जातो त्याच्या पाठीमागे. त्याला जर का एखादा मुलगा आहे, त्याला कुठली मुलगी आवडली, तर तो काय काय करेल, आणि मग जे आहे आपण विसरून जातो की अरे मी सभ्य घराचा मुलगा आहे का मुलगी आहे है ना. आणि मग त्याच्यामध्ये काय होतं, मग तो खाली पडतो. म्हणजे काय की जेव्हा पण असे इंद्रिय तृप्तीचे लालच येईल किंवा मला चान्स मिळेल है ना, तर आपण काय मननम करतोय तो ऍक्च्युली आपल्याला विचार करायला पाहिजे. की असं नाही विचारायला पाहिजे अरे एवढं चांगलं जे आहे ते वस्तू दिसली मला, आता काय पण असेल जी वस्तू है ना, आणि विचार अरे मला आता ही वस्तू पाहिजेच. तुम्ही बघा ना इंटरनेटवरती म्हणून हेच चाललेलं आहे, सारखं तुम्ही काय पण केलं ना ती एकच ऍड फिरत असते, गोल गोल घुमकी 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 कुठली तरी ऍड फिरत असते. आणि जेव्हा आपण ह्या इच्छांना पेट्रोल देतो, कारण की इच्छा आग सारखी थोडी अशी प्रज्वलित झाली, पण त्याच्यावरती आपण जे आहे काय म्हणतो पेट्रोल दिलं म्हणजे काय स्वीकृती दिली आपण है ना,
तर मग काय होतं की आपण ह्या इच्छांना ऍक्च्युली जे आहे ते अजून प्रज्वलित करतो. तर कृष्ण काय म्हणतात की मी जे काही जे ऐकलेलं आहे है ना, तुम्ही मला जे सांगतायत मला काही त्याची पर्वा नाही आहे. गेलं सगळं खड्ड्यात. म्हणजे आपण ज्ञान घेतलेलं आहे, पण आता इंद्रतृप्तीचा चान्स आलेला आहे की मला हे पाहिजे. पण जर का आपल्याला त्यावेळेस भेद करता आला नाही, इकडे बुद्धीचं काम येते. भेद करता आला नाही की ही माझी गरज नाही आहे, ही माझी जरूरत नाही आहे आता, तर आपल्याला आठवण येईल की हा गुरु साधू शास्त्र हे इंद्रतृप्ती करणार आहे, हे मला अजून खड्ड्यामध्ये पाडणार, हे मला कृष्णाच्या अजून दूर लांब जाणार. एक मोबाईल आहे तो इतका हेडेक चाललेला आहे आता है ना. झोपता करता शांती अजिबात नाहीये आपल्याला है ना. सगळ्यांनी एक्सपिरियन्स केलेला आहे. झोपल्या होती काहीतरी ट्रिंग ट्रिंग वाजणार, सायलेंट मोड वरती ठेवलं ते नवऱ्याच्या फोनवरती फोन करतील, नवरा झोपला असेल तर बायकोच्या फोनवरती फोन करतील, पण शांतीने कोणी राहून देणार नाही. तर एक हा विषय इंद्रिय आहे तो इतका हेडेक आहे. तर अजून कितीतरी मध्ये कुत्ते पालगे रखेंगे हम, जे अजून भॉब भॉब करतील आपल्याला आणि अजून डोकं दुखून टाकतील. तर ते म्हणतात की मी जे काही ऐकलेलं आहे मला त्याची काही म्हणजे परवाच नाही आहे, मला फक्त जे आहे इंद्रतृप्ती करायची आहे. तर मग कृष्ण काय म्हणतात, ठीक आहे की तुला जर का माझ्यापेक्षा विलग राहून जरा का तुला इंद्रतृप्ती करायची आहे, तर तू काय कर, तू आपला संघर्ष करत राहा. छोटे छोटे आपलं जे आहे इंद्रतृप्तीसाठी तू संघर्ष करत राहा या भौतिक जगतमध्ये. आणि म्हणतात की तू करत राहा आणि तुला माझी विस्मृती मिळेल. मग आता बघा, दोन विकल्प आहे आपल्याला की आपण जर का इंद्रतृप्तीच्या वशीभूत नाही झालो तर आपल्याला गुरु साधू शास्त्राचं सगळं आठवण येईल आणि म्हणजे गुरु साधू शास्त्राने जे काही सांगितलं ते स्मरण होईल, त्याच्यामध्ये भगवंत आपल्याला मदत करतात. पण इंद्रतृप्तीबद्दल सगळी विस्मृती होईल, त्याच्यामध्ये भगवंत आपल्याला मदत करतायत की जाऊन दे, खड्ड्यात गेलं हे सगळं, कशाला आपल्याला पाहिजे, आता पण चांगले सुखात आहोत, अजून कशाला हेडेक पाळून घ्यायचं. काय काय लोकांकडे 2-2 मोबाईल असतात, कशाला अजून एक हेडेक पाळून घ्यायचं. तर एक आहे की विस्मृती इंद्रतृप्तीची देणार आणि स्मृती स्वतःबद्दल देणार. पण जर का आपण ह्याच इंद्र विषयांबरोबर जर का आपण समर्पित भावना दाखवली तर भगवंत स्वतःची विस्मृती देतील आणि ते इंद्रिय भोगची मग स्मृती देतील. मग कळलं ना फरक काय आहे ते, राईट. तर म्हणून ते म्हणताय तिकडे की तू जा, तू आपले इंद्र छोटी छोटी आपली इंद्रतृप्ती कर आणि मग भगवंत जे आपल्याबद्दल जे आहे काय म्हणतात विस्मृती देतात. कारण की ही आपलीच इच्छा आहे की मला भगवंताला विसरायचं आहे आणि की जी वास्तविकता आहे त्याला स्वीकारायची नाही आहे आणि अवास्तविकता आपल्याला स्वीकार करायची आहे. इंद्रिय भोग करण्याची जी अवास्तविकता तिला मग म्हणून ठीक आहे बाबा, घेतो माझी विस्मृती घे, याची स्मृती घे तू आणि जे तुला करायचे ते तू पुढे कर. तो आणि जर का मी नाही सांगितलं तिकडे, नाही 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 मला हे नको, मी पुरे आहे, मला भरपूर आहे माझ्याकडे, मला फक्त तुमचं स्मरण करायचं आहे, मला फक्त तुमच्या निर्देशानुसार काम करायचं आहे आणि मला पाहिजे, पण मला मला माहिती की हे माझ्यासाठी प्रतिकूल आहे, म्हणजे भक्तीसाठी हे प्रतिकूल आहे. तर मग जे आहे आपला जो रिस्पॉन्स असतो त्या इच्छांप्रती आणि आपण आणि जे आहे जर का आपण ती इच्छाला नकारली तर भगवंताचा वेगळा रिस्पॉन्स असतो. रिस्पॉन्सला काय म्हणतो, प्रतिसाद असतो का नाही, प्रतिसाद असतो. आणि जर का आपण त्या इच्छाच्या वशीभूत झालो तर भगवंताचा वेळा. तर म्हणत एंटरटेन, एंटरटेन म्हणजे काय, भगवंत जे आहे जेव्हा आपण हे इच्छांना एंटरटेन करतो म्हणजे होकार देतो तेव्हा तर मग जे आहे ही इच्छा आहे ना अजून अजून जागा घेत जातात.
इच्छांना जेवढाही आपण होकार देत जातो तर ही खूप जागा घेत जाते. तुम्ही ती कथा ऐकली असेल उंटाची. तो म्हणतो की माझं नाक त्या खूप थंडी आहे बाहेर. तर तो एका तंबूमध्ये तो माणूस असतो. तो म्हणतो की खूप थंडी आहे, फक्त मी माझं नाक आतमध्ये करू का? तर तो म्हणाला ठीक आहे. अरे खूप थंडी आहे, मग माझं कान आतमध्ये करू का? तो आतमध्ये. आणि असं झालं की उंट गेला तंबूमध्ये, तो माणूस होता बाहेर. ऍक्च्युली आपल्या बरोबर इच्छांबरोबर असंच होत आहे की छोटी छोटी इच्छा आहे ना, म्हणे आणि इच्छा आहे एवढे काय आहे ना, थोडं जरा आहे. मग करून 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 हे इच्छा एवढी जागा घेऊन घेतात, भगवंतासाठी मग जागाच नसते तिकडे राहायला. मग कुठे आपण भगवंताला ठेवणार? तर मग खूप मजबूत पकडून घेतात आपल्याला मग. आणि आपल्या पूर्ण चेतनाला मग ते म्हणतात काय म्हणतात, अपरित चेतस, माया अपरित चेतस. म्हणजे काय, ह्याला पूर्ण जे आहे म्हणतात की किडनॅप करून टाकलेलं आहे आपल्या चेतनाला. फुल कॉन्शियस नव्हे, जेवढी इच्छा आपली ठेवली ना तेवढी सगळी जी आहे की. आणि आपण भगवंताला याच्यासाठी आपण काय असं बदनाम नाही करू शकत किंवा बघा ना की अरे भगवंत तुम्ही मला जे आहे विस्मृती दिली. कारण की कृष्ण जे आहे ना ते आदान प्रदान करण्यावाले भगवान आहे. तुम्ही ज्या ज्या ये यथा मा प्रपदे, ज्या ज्या मात्रामध्ये तुम्ही भगवंताकडे पुढे जायला मागणार आहे त्या त्या मात्रामध्ये भगवंत आपल्याकडे येतात. तो जेव्हा आपल्याकडे इंद्रतृप्तीची काय म्हणतात काय म्हणतात त्याला, इच्छा असते, करेक्ट, सॉरी. जेव्हा इच्छा येते आणि आपण त्यावेळेस भगवंताची सेवा करणं किंवा भगवंताला प्रेम करणं, तर कृष्ण आपल्याला अजून मजबूत स्मृती देतील. आपल्याला गुरु साधू शास्त्र चे जेवढे काही शिक्षण घेतलेले त्याच्यासाठी अजून मजबूती देतील आपल्याला. आणि हळूहळू काय होतील मग की कृष्ण आपल्याला ते भौतिक इच्छांकडनं सुद्धा विस्मृती देत जाईल. स्वतःची स्मृती देतात आणि इंद्रिय भोग करण्याची जी विस्मृती आहे ती हळूहळू जी आहे काय होऊन जाईल, ते दूर होऊन जाईल. आणि मग तर काय आहे की नंतर तर आपल्याला असं वाटणारच नाही की अरे माझ्याकडे मोबाईल नाही आहे. आता बघा कितीतरी महाराज आहेत, त्यांच्या हातामध्ये मोबाईल आहे का? कधीच नसतो. ते काय त्यांच्या असिस्टंटकडे असतो. म्हणजे माझ्या गुरु महाराजांनी तुम्ही वील बघितली होती ना, का होतं त्यांच्याकडे? न एक बँक बॅलन्स, न एक काही, ते फक्त होतं तर फक्त विग्रह होते किंवा प्रभुपादांची एक अंगुठी होती, ते सुद्धा त्यांनी कुणाला तरी, एक घडी होती जी प्रभुपादांनी दिली होती, ते सुद्धा पहिलेच सगळं देऊन मोकळे झाले होते. तर असले लोक जे आहेत, शुद्ध भक्त आहेत, ते आपल्याला ऍक्च्युली खूप चांगलं त्यांच्या स्वतःच्या आचरणाने ते शिक्षण देत आहे की आपल्याला काय पाहिजे, भगवंताची स्मृती पाहिजे किंवा विस्मृती पाहिजे आहे. आणि हा जो ज्ञान घेऊन मग भगवंताची स्मृती पाहिजे का भगवंताची विस्मृती. कारण की त्याच्यामध्ये ना नंतर आपण आहे ना एवढं वाटणार सुद्धा नाही की अरे माझ्याकडे मोबाईल नाहीये, अगं माझ्याकडे घर नाही आहे, अरे माझ्याकडे गाडी नाहीये, हे फरक पडणारच नाही. कारण की जो उद्देश उच्च आहे ना, तर हे जी भौतिक वस्तू असेल का नसेल काय फरक नाही पडणार आहे. आजकाल बघा, जर का कुणाकडे गाडी नाहीये, म्हणजे काय कार, म्हणून 4 चाकावाली कार नाही, काय फरक पडतो त्याला? ओला आहे, उबर आहे, ऑटो रिक्षा आहे, किती तरी. आजकाल तर कोणाला शॉर्टकट मध्ये जायचं तो रॅपिडो सुद्धा आहे, डबल सवारी घेऊन जाऊ शकतो तो, राईट. फक्त स्त्रियांनी पुरुष बरोबर बसू नये, ती एक आपली अट आहे म्हणजे याच्यामध्ये तिकडे. तर म्हणून जे आहे काही पण आपल्याला त्यागायचं आहे, तर जे आहे आपण म्हणतो ना की मला काही त्याग करायचं, तर खूप सहजतेने आपण त्याग करू शकतो. अरे अरे हे माझ्या कामाचं नाहीये, है ना, हे माझ्या भक्तीमध्ये काहीच कामाचं नाहीये. तर मी खूप उद्देश माझा उच्च आहे ना, तर मग ती तुच्छ वस्तू आहे ना, मी काय करू शकते, हे घेतो. प्रल्हाद महाराज सुद्धा म्हणतात ना की नैव द्विज, काय आहे, नैव नैव द्विजो परदुर्त्यैव तंत्रास तद्वीर्य गायन महामृतग्निचित्तः
सोचित्त विमुक्त चेतसेंद्रियार्थ माया सुखाही भ्रमनुधव विबुधाय. तर प्रल्हाद महाराज ऍक्च्युली तिकडे काय सांगतायत की हे म्हणतात की माझ्याकडे आता काहीच हे नाही आहे, टेन्शन नाहीये मला. का? कारण की मी या भौतिक अस्तित्वाच्या वरती गेलेलो आहे. का वरती अस्तित्वाच्या वरती गेलेलो आहे? तद वीर गायन, तुमचं यशोगान करून करून मी वरती महामृत अग्निचित्त, मी या अमृत मध्ये माझं मन आणि चित्त एवढं डुबून ठेवलेलं आहे की मी या भौतिक अस्तित्वाला पार करून गेलेला आहे. वीर गायन. तर म्हणतात की काय म्हणतात ते विमुख चेतस, म्हणजे आपण काय बघा की माझ्याकडे जे आहे मी कुठल्या वस्तूंसाठी शोक करते आहे, जे विमुख चेतस आहे, म्हणजे ज्यांची चेतना जी आहे ना ही विमुख झालेली आहे इंद्र तृप्तीच्या प्रति. विमुख म्हणजे क्या? अभी हम इंद्र तृप्ति की तरफ देख रहे हैं, जैसे मैं लक्ष्मी की तरफ देख रही हूँ, है ना, लेकिन अभी मैं लक्ष्मी की तरफ मुड़ नहीं, तर काय टेन्शन आहे? इंद्र तृप्तीला मी त्यागून दिलेला आहे. सॉरी, मैं आपको बुरा मत मानना, मैं सिर्फ एग्जाम्पल दे रही हूँ. तर विमुख चेतस इंद्रियान अर्थान, तर इंद्रियांच्या तृप्तीसाठी जे आहे ज्यांनी जी आहे आपली चेतना जी आहे ते कृष्णेच्या विमुख झालेले आहेत, मग त्यांना काय मिळतो? माया सुखाय भ्रमण, म्हणजे काय? त्यांना फक्त मायाचं सुख मिळते, म्हणजे म्हणतात ना क्षणिक सुख मिळते किंवा छाया सुख मिळते, असली सुख नाही मिळते त्यांना. आणि मग म्हणतात की तसले हे जे आहे ना उद्वतो विमूढान, काय उद्वतो विमूढाय. तर विमूढा म्हणजे काय? खूप मोठं ओझं आहे. विमूढ म्हणजे काय? की हे जे मूर्ख लोक आहेत ना ते खूप मोठं डोक्यावरती ओझं घेऊन फिरलेले. सी मूड मतलब क्या? गधा. और गधा क्या उठाता है? बोझा उठाता है, राईट. ते मतलब विमूढ लोक. तर विमूढ म्हणजे काय? की ज्याच्याकडे मूर्खामी करण्याची शक्ती आहे, जो मूर्ख आहे त्याला विमूढ म्हणतात. आणि जो मूर्खपणे वागतो सुद्धा, त्याचे कार्य सुद्धा मूर्खासारखे असतात, त्याला विमूढ म्हणतात. तर म्हणून आपली ही जी इच्छा आहे ना आपल्याला खूप शक्ती देतात, की जर का आपले इच्छा सकारात्मक आहेत तर आपल्याला खूप पॉवर मिळतो किंवा सशक्तपणा मिळतो. आणि अ, म- आणि जेव्हा आपल्याला सशक्त पॉवर मिळतो ना तेव्हा पण आपली जी इच्छा आहे ती इच्छा अजून भगवंताकडे जाण्यासाठी ती अजून प्रबळ होऊन जाते. पण जर का आपली इच्छा कमजोर आहे, इंद्रतृप्तीच्या पुढे आहे, तर ते आपल्याला अजून जे आहे खाली घेऊन जातं. तर आपलं विनाश कार्यासाठी तो ऍक्च्युली ती इंद्रिय. तर हा सगळा इच्छांचा खेळ आहे की काय आपण इच्छा. तर प्रल्हाद महाराज सुद्धा तेच म्हणतात की मला खूप दया येते, लोक ना इंद्रतृप्तीच्या पाठीमागे पडलेले आहेत आणि त्यांच्या डोक्यावरती जे आहेत ते शोक आणि मोह या दोघांचा ओझं गाढवासारखं घेऊन फिरलेले आहेत. तर आता जर का हा श्लोक बघितला की प्रल्हाद महाराज म्हणतात की जे लोक इंद्रतृप्ती करतायत तर त्यांनी काय केलेलं आहे? गुरु साधू शास्त्रकडनं त्यांनी विमुख झालेले आहेत. आणि म्हणजे काय की ऍक्च्युली त्यांचे गुरु कोण होते? नारद मुनी, है ना. तर हे सगळं जे आहे नारद मुनी कडनं त्यांनी ऍक्च्युली जे हे ऐकलेलं आहे, है ना. त्यांनी हेच ऐकले की ऍक्च्युली जे आहे या भौतिक जगतमध्ये सर्व सुख नाही आहे. हा भौतिक जगत जे आहे ते ऍक्च्युली दुःखालयसाठी आहे. तर ते म्हणतात की हे जे इंद्रिय विषय सुद्धा आहे, है ना, जे आपण इंद्रिय भोग साठी वापरतो आहे, तर ते म्हणतात की त्यांना खूप प्रबळ इच्छा नाही आहे भगवंताची सेवा करण्यासाठी. तर म्हणून ते म्हणतात की ज्या व्यक्तींनी भगवंताकडे जे आहे मुख करून थांबलेले आहे तर भगवंत त्यांना
अजून अजून स्मृती देतात. अजून स्मृती कशाबद्दल? नाम गुण रूप लीलाबद्दल. तर म्हणतात की महामृत अग्नी चित्त. महामृत अग्नी चित्त म्हणजे काय? की पूर्णपणे जे आहे मग्न चित्त झालेला आहे तो कृष्णामध्ये. तुकाराम महाराज आहेत आपले, है ना, अजून कोण आहे, आपले संत जेवढे आहेत, रूप गोस्वामी आहे, सनातन गोस्वामी आहे. तर ते म्हणतात की हा जो स्तर जेव्हा येतो, है ना, की जेव्हा कोणी आपले जे भौतिक इंद्रतृप्ती विसरून जातो, म्हणजे छोट्या छोट्या जे आहेत ना, सुरू छोट्यापासूनच होतं. मी सांगितलं बोटचा एक्झाम्पल सांगितलं की छोट्या छोट्या की त्याच्यासाठी तो अजून नाही का लाईट नाही होत, म्हणजे अजून त्याला हे नसते, इच्छा नसते. तर ते म्हणतात की अं, अं, आणि जेव्हा छोटी इच्छा येते ते म्हणतात काय रे, या छोटी इच्छासाठी मला एवढं महत् दुःख आहे ना, क्षुल्लक सुख आणि मला महत् दुःख घ्यावं लागणार आहे. तर म्हणतात की आता बघा, ऍक्च्युली जेव्हा आपण एक सँडविच खातो ना, माताजीला माहित असेल, लक्ष्मी माताजी सँडविच बनाते रहते हैं. तो एक बड़ा सैंडविच है ना, और वो बड़ा सैंडविच खाने के लिए हमको बहुत बड़ा महत् दुःख भी बेगना पडत आहे. क्योंकि आजकाल तुम्ही ब्रेड जेव्हा खाता ना, मैदाचा ब्रेड, त्याच्याने हे होतं कॉन्स्टिपेशन, काय म्हणतात त्याला, बद्धकोष्ठता. थँक्यू व्हेरी मच माताजी, हे एक्झॅक्ट वर्ड आहे, बद्धकोष्ठता होते. तर 2 मिनिटाची इंद्र तृप्ति, सॉरी मैं आपका बिजनेस को बिगाड़ा नहीं चाहती हूँ, लेकिन मैं ऐसे अभी आज आप आ गए, आप ही को पकड़ रही हूँ मैं तो इधर तक ही स्वाद है, इधर जाने के बाद कोई स्वाद नहीं, वो हेल्दी नहीं है. आप देखोगे भगवद्गीतामध्ये काय लिहिलेलं आहे की जे पदार्थ आहे ना ज्याच्यामध्ये रस असतो, जे अगदी फ्रेश असतात आणि जे फ्रेश असतो, ज्युसी असतो आणि त्याच्यावर टेस्ट असतो ना, तो सात्विक फूड आहे, म्हणजे सात्विक जेवण आहे. जे तिखट आहे, जे खारट आहे, आंबट आहे, हे सगळे रजोगुण मध्ये येतात. आणि ब्रेड जे आहे ते तमोगुण मध्ये येतो ऍक्च्युली, कारण की बनवून केव्हा आपण खातो 2-4 दिवसानंतर, आपल्याला 3 तासाच्या आतमध्ये खायला सांगितलेलं आहे, पण मग ते काय अगदी तमोगुण मध्ये येतात. तर विचार करा, आपण जे खातो, जसं अन्न वैसा मन ना, तो अगर सतोगुण वाला खाना खाएंगे, ऍटलीस्ट मी तरी सुरू केलेलं आहे सगळं खायला. बाकी हे सगळं थोडा बंदच सारखं केलं, आता आपल्या खूप लोकांनी बंद केलेलं आहे ऍक्च्युली. तर म्हणतात की हा सँडविच इथपर्यंत मग, नाहीतर मग त्याच्यामध्ये काय बद्धकोष्ठता होऊन जाते. तर कृष्ण जे आहे ना, इतके मस्त स्मार्ट आहेत ना ऍक्च्युली, की कृष्ण जे आहे आपले छोटे छोटे जे इंद्र तृप्ती करण्याची थोडी इच्छा जी असते ना, ते ऍक्च्युली जे आहे ते उलट टर्न करू शकतं आपल्याला. म्हणजे फॉर एक्झाम्पल, मला जर का काही वस्तू खरेदी करायची आहे, पण माझ्याकडे गुरु साधू शास्त्रांनी जे घेतलेलं ज्ञान आहे ना ते ऑलरेडी आहे, तर ते लगेच आपल्याला अबाउट टर्न करायला सांगितलं, नको नको नको, लगेच आपण फटकीन असं त्याला फोडून टाकलं ना, स्टॉप करून टाकलं ना, तर मग कृष्ण एकदम स्मार्ट आहे. आणि हा जो विचार आहे ना, तो ऍक्च्युली जो प्रामाणिक डिवोटी, म्हणजे खूप सिरियस डिवोटी आहे ना, त्याच्यामध्येच येणार, जो शास्त्राचं सारखं अध्ययन करतोय. ती शास्त्राचं अध्ययन करणंच म्हणजे भगवंताची शरणागती घेणे आहे. 2 प्रकारे आपण शरणागती घेतोय, एक नावाच्या रूपने आणि एक शास्त्राच्या रूपने. आणि शास्त्र सारखं आपल्याला हेच सांगत असतात की तुझा जो परमनंट संबंध आहे तो कृष्ण बरोबर आहे. तुझा परमनंट संबंध जो आहे तो कृष्ण बरोबर आहे. आणि जेवढं जेवढं आपण शास्त्राचा सहारा घेतला, तेवढं तेवढं आपण जे आहे भगवंताच्या जवळ जातो. तर 2 साईडनी भगवंत काम करतायत, लेफ्टनी सुद्धा, राईटनी सुद्धा. तर म्हणतात की गुरु, साधू आणि शास्त्र. तर ते म्हणतात की हा, आता बघा, तर कृष्ण आपल्याला स्मृती सुद्धा देत आहेत आणि विस्मृती सुद्धा देत आहेत. मी सांगितलं की जो जो तुझा भाव असेल, आपला भाव असेल,
तो भाव आपल्याला देईल. जर का आपल्याला त्यांची स्मृती पाहिजे तर ते मायाची विस्मृती देतात, इंद्रभोग विषयीची विस्मृती देतात आणि मग आपली स्मृती जास्तीत जास्त देतात. कारण की ही जर का माझी इच्छा आहे की मला भगवंताला सतत स्मरण करायचं आहे, सततम कीर्तयन्तम करायचंय, तर भगवंत तशीच स्मृती देतील आपल्याला. आणि जर का आपल्याला विसरून जायचं आहे तर आजकाल युट्यूब खूप पडलेलं आहे, 2-4 तास फिरत राहा विस्मृती. आणि लोकांना काय वाटतं माहितीये का, अरे मध्ये मध्ये तर भगवंताचं येतच ना, कधी कधी गौरांग प्रभू येतात, कधी कधी अमोघ लीला प्रभू येतात, थोडी भक्ती होती आमची. पण ऍक्च्युली ही सिरियस भक्ती नाही आहे. 2-4 मिनिटांची आपण भक्ती नाही सांगू शकत. आपण चांगलं वाचतो, चांगले नोट्स काढतो, आपण ते नोट्स वाचून कुणाला चांगलं सांगतो, 2-4-5 मिनिटं आपण कुणाला सांगतो, ती ऍक्च्युली रिअल भक्ती. आणि ती जे वाचलेलं आहे किंवा जे ऐकलेलं आहे, मी माझ्या जीवनामध्ये कसं याला अप्लाय करणार किंवा उतारून घेणार आहे मी, ते उद्यापासून मी आता काय करणार आहे मी, तर ते मग त्याला म्हणतात असलं ज्ञान अर्जित करणं. हे फक्त म्हणतात ना, इंद्रियाला टेम्पररी नशा देणे आहे. आणि हे ऍक्च्युली आजकाल ड्रग पेक्षाही जास्त भयानक झालेलं आहे. मी ना मध्ये तरी एक बघितलं होतं व्हिडिओ, ऍक्च्युली कोणी कधी ग्रुपवरती पाठवलं होतं, की आजकाल जे छोटे छोटे मुलं आहेत ना, ते वेडे झालेले त्याच्या पाठीमागे. बघितलं का तुम्ही, की जर का त्याला मोबाईल नाही मिळाला तर तो असे लोळत असतो. हा, ते गेम मध्ये, बरोबर बरोबर, आपले दिल्लीच्या मुली होते ना ते. हा, त्यांनी काहीतरी ती पबजी गेम का काय आहे ते त्याच्यामुळे. रावण आहे हा, रावण. आणि राम सुद्धा आहे. ती राम क्यों, क्योंकि अगर मैं अपने गुरु महाराज का लेक्चर इसमें सुनती हूँ तो राम है, प्रभुपाद का लेक्चर सुनती हूँ तो ये राम है मेरे लिए, और ये मुझे अगर भगवान के अलग लेके जा रहे हैं तो ये रावण है फिर मेरे लिए. तो अब इस्तेमाल करणं मेरे हात में है. ह्याला कसं वापरायचं हे माझ्या हातात आहे, की याला रावण बनवून राहून द्यायचंय का राम बनवून राहून द्यायचं. तर आता बघा, की कृष्ण आपल्याला विस्मृती देतात कशाची, इंद्रतृप्तीची, आणि स्मृती देतात आपल्या स्वतःची जेव्हा आपण आपली इच्छा करतो. तर आपलं जे आहे ना, हा संघर्ष आहे ना खूप कमी होईल ऍक्च्युली. जेव्हा आपण कोऑपरेट करतो, सहकार्य करतो आपण भगवंता बरोबर, तर आपला संघर्ष कमी होतो. आपल्याला काय करायचं, विनम्र भावाने जे गुरु साधू शास्त्र करतात त्याला फक्त सहकार्य द्यायचंय, फक्त हो हो म्हणायचं आहे. आणि म्हणतात ना की अ, 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 हा, कधी कधी असं होईल ना, की कधी असा क्षण येईल की एक सेकंड, हे जरा ऑनलाईन वाले झोपले का काय, आहे ना, आहे ना, ओके ओके फाईन, सॉरी, आहे ऑनलाईन वाले. कधी कधी कनेक्शन कट होऊन जातं ना, तर माहित नाही काय झालेलं आहे. तर कधी कधी असं असतं की आपल्याला कधी कधी लालच येईल की अरे रे, जा ना तिकडे, जा तिकडे ती बाई बसलेली आहे, तिकडे तो पुरुष बसलेला आहे, तिकडे ते वस्तू आहे खूप छान आहे. पण ऍक्च्युली त्या लालच मध्ये ना कृष्ण आपल्याला स्मृती देतात की नको नको, तिकडे नको जाऊ, तिकडे धोका आहे तुझ्यासाठी. किती दयाळू कृपाळू आहेत, आपल्याला किती मोठा ऍक्सिडेंटनी वाचवतात सुद्धा. कुठे आपल्याला जायचं होतं तर आपण जे आहे, आपण काय करू शकतो त्याच्याने आपल्याला सुरुवात करायची आहे, की जे काय आपल्याला. तर बघा ना, आपण कितीतरी लोक जे आहेत, म्हणजे मी नाही, सॉरी, पण बहुतेक जास्त करून लोक जे आहेत ते लोक मांसाहारी होते किंवा दारू सुद्धा पीत होते. लेकिन जेव्हा आपण कृष्ण भावनामृतमध्ये आले, आता काय आकर्षण आहे का नॉनव्हेजच्या प्रती का दारू पिण्याच्या प्रती? नाही आहे आकर्षण, है ना. कारण की हे सगळे जे टेस्ट आहेत त्याचे कडवे झालेले आहेत.
कधी कधी तर काही लोक मला म्हणतात की आम्ही ती कांदा भजीची जी गाडीच्या तिकडनं सुद्धा जातो, आता मला उलटी येते. पहिले गप्पा गप्पा खायचो आम्ही, पण आता तर मला उलटी येते आहे. तर का? कारण की कृष्णाने आपल्या या सगळ्या टेस्टची विस्मृती दिलेली आहे, म्हणून आपल्याला हे आठवणच येत नाही आपल्याला. का? कारण की आपल्याला उच्च टेस्ट मिळालेला आहे. तर हा जो खालचा टेस्ट आहे ना, ते आपण काय झालेलो आहे, विसरून गेलेलो आहे. तर कितीतरी असे झालेले आहेत ना की लोक, मला ऍक्च्युली पिक्चर बघायची खूप आवड होती. लास्ट लास्ट जब मैंने पिक्चर देखा था वो था मोहब्बतें पिक्चर, शाहरुख खान 2000 मध्ये. मी मम्मीला म्हणले मम्मी प्रॉमिस, आणि गुरु महाराजांनी आम्ही प्रॉमिस केलं महाराज लास्ट पिक्चर आम्ही देखेंगे, अभी इसके बाद नहीं देखेंगे. मला लिटरली गुरु महाराज कडे गेलो आम्ही, प्रॉमिस केलं की हे लास्ट पिक्चर खूप हिट गेलेलं आहे. आणि महाराजनी सुद्धा काय म्हणणार, आम्ही तर काय छोटे होते, महाराज हा जाऊ दे काय बोलेंगे. कारण की एवढं घातक नव्हतं ऍक्च्युली, पण आम्ही मग प्रॉमिस केलं. पण त्याच्यानंतर कधी कुठला पिक्चर नाही पाहिला आम्ही, थिएटरकडे गेलो नाही. आता कुठला पिक्चर आला होता, प्रभुपादांचा पिक्चर आला, ते खूप वर्षानंतर गेलो. आणि नरसिंह अवतारचा पिक्चर आला, तेव्हा गेलो थिएटरमध्ये. त्याच्यानंतर थिएटरचा चेहराच नाही बघितला, काय आहे काय नाही आहे. आणि काय मोबाईलवरती आला ना तर ऍक्च्युली मन नाही होत, जाणं हे आपल्या कामाचं नाही आहे. ते काय हिरो हिरोईनच आहे, एकच स्टोरी असते, हीरो मिला हीरोइन से और फिर दोनों के बीच में कुछ तो लफड़ा हो गया, फिर ये वाले पार्टी ने ना बोला, वो वाले पार्टी ने ना बोला, बाद में संघर्ष करके दोनों एक हो गए. एकच स्टोरी आहे, 3 तासाची एकच स्टोरी आहे, फक्त वेगळ्या वेगळ्या अँगलनी दाखवतात ते, बाकी काही नाही आहे. आणि आपण काय करतो, थिएटरमध्ये जाऊन 300-350ची तिकीट घेतो, 3 तास वाया जातात आपले, आणि मग अजून हेडेक घेऊन येतो, रडतो. काही काही लोक तर रडत सुद्धा असतात, फालतू जे अश्रू टाकत असतात त्याला. तर आता बघा हा, कृष्ण जे आहे आपल्याला ज्ञान देत आहेत, गुरु साधू शास्त्र का. आणि ज्याप्रमाणे माझी इच्छा आहे, मग मी जशी ती इच्छा विकसित करते आहे, तर मला स्मृती सुद्धा देतात, किंवा भगवान जे आहे मला विस्मृती सुद्धा देतात. पण आता आपला जो विषय होता वो काय होता, वेदेश सर्वेर अहमेव वेद्यो. ऍक्च्युली तात्पर्यामध्ये तर तेच लिहिलेलं आहे ना, पण मला पहिला वाला सुद्धा थोडं समजून घेते, म्हणजे अजून क्लॅरिटी येईल. एक्चुअली मैं समझाती हूँ अपने अपने खुद को समझाने के लिए, मेरे को और क्लैरिटी आनी चाहिए कि मुझे क्या करना है. एक रस भगवंत आपल्याला देतात. हा, आध्यात्मिक करेक्ट 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 करेक्ट. रसवर्धन त्याच्यामध्ये आपला आवड निर्माण होते, आणि ते सगळं आपण विसरून जातो पहिलं. आता बघा काय म्हणतात, वेदेश्च सर्वेर अहम एव वेद्यो. आता कोणी विचार करू शकतो की हे वेद जे आहे अचानकच कसे आले, कारण की ज्ञान जे आहे ते वेदांमध्ये आहे. तर कृष्णने पहिले आपला जो आतला रोल आहे, अपना जो अंदर का रोल है ना, कि मत्त स्मृतिर ज्ञान अपोहनम. तो फिर वो क्या कर रहे हैं, वो ज्ञान दे रहे हैं, ते ज्ञान देत आहेत आपल्याला. आता ज्ञान जे आहे पहिले आतनं देत आहे, आणि आता बाहेरनं देणार आहे. आणि बाहेरनं कशाच्या रूपने देणार आहे, वेदांच्या माध्यमाने देत आहेत. म्हणून ते म्हणतात की हा जो तुमचा आणि माझा जो कनेक्शन आहे तो वेदांच्या माध्यमाने असेल. आणि वेदच्या माध्यमाने कुणाला जाणायचं आहे, मलाच जाणायचं आहे. तर तुम्ही बघा की वेद जे आहे ते खूप वास्ट आहे ऍक्च्युली, कर्मकांड, ज्ञानकांड, हे कांड ते कांड खूप आहे. पण जे आहे, जे वेदचं ऍक्च्युली असली लक्ष्य आहे की आपला जाणून घ्यायचं की हा आपला असली लक्ष्य कोण आहे, अपना अल्टीमेट गोल क्या है. अपना अल्टीमेट गोल क्या, भगवान को जानना है. म्हणून तर म्हणत ना, बहुनाम जन्म बनवते ज्ञानवान व प्रपद्यते वासुदेव सर्वैती सहमात्मा सुदुर्लभ. तर तिकडे काय आहे, वेद आलेला आहे शब्द है ना. आणि वेदांच्या माध्यमाने, काय वेदमध्ये काय पुराण इतिहास खूप सारे आले आहेत. पण जेव्हा आपण म्हणतो ना की कर्मकांड पासनं ते ज्ञानकांड है ना,
ज्ञान आपण जेव्हा अर्जित करतो आणि मग भक्तीकडे येतो, राईट. पहिले आपण कर्मकांडी होतो, मग इस्कॉन मध्ये आलं, थोडं ज्ञान अर्जित केलं आणि आता आपण सगळे भक्तियोगी झालेलो आहेत, राईट. तर त्या दृष्टिकोनामध्ये, त्या सेन्समध्ये की हा जो वेदचा जो प्रवास आहे तो शेवटी आपल्याला भक्तियोगकडेच घेऊन चाललेला आहे, कृष्णकडेच घेऊन चाललेला आहे आणि शुद्ध भक्तीकडेच घेऊन चाललेला आहे. तर म्हणून वेदांच्या माध्यमाने कुणाला जाणून घ्यायचंय? कृष्णाला जाणून घ्यायचं आहे, ते असे ऍक्च्युली म्हणतात है ना. तर क्या वेदेश सर्वेर अहम एव वेद्यो वेदांत कृत वेद विदेव चाह. आणि म्हणतात हृदी सर्वश्च विस्थित, म्हणजे काय की भगवंत जे आहेत सगळ्यांच्या हृदयामध्ये स्थित आहे. आणि आता बघा ऍक्च्युली याच्यामध्ये काय आहे की जेव्हा आपण कुठलीही पुस्तक आपण वाचतो किंवा अभ्यास करतो त्याचा, आपल्याला ओळखायला पाहिजे की त्याचा उद्देश काय आहे. जसं आपण भगवद्गीता वाचतो आहे, पण त्याचा उद्देश काय आहे, कारण की एका बुक मध्ये कितीतरी माहिती असते आणि मग आपण विसरून जातो की अरे ह्या पुस्तकाचा उद्देश काय आहे मला माहितच नाहीये. तर जर का आपल्याला उद्देश माहिती असतो, त्याचा ऑब्जेक्टिव्ह माहिती असतो या पुस्तकाचा, तर मग फ्लो खूप इझी होऊन जातो. म्हणून ऍक्च्युली मी काय करते ना, कधी कधी मी 18 दिवस 18 अध्याय आपलं भगवद्गीतेचं घेत असते. मी रिपीटेड असे सर्कल्स मध्ये घेत असते की कोणाला पूर्ण भगवद्गीता नाही वाचायची आहे आणि अजूनपर्यंत वाचली नाही आहे, त्यांना 10 वर्ष झाली इस्कॉन मध्ये, तर मी असले असे फ्रीवाले कोर्सेस काढते हिंदीमध्ये, इंग्लिशमध्ये. आता एक अजून कोर्स सुरू होणार आहे बघा या गुरुवारपासनं हिंदीमध्ये. 18 दिवस 18 अध्याय आणि फक्त 1च तास घेणार आहे प्रत्येक गुरुवारी, फक्त 1च तास 18. तर पहिल्या अध्यायामध्ये भगवंत काय सांगतात, दुसरा अध्याय ऍक्च्युली 2 पार्ट्स मध्ये होतो कारण की ते श्लोक जरा जास्त आहेत. दुसरा आणि 18वा अध्याय, बाकी सगळे 1 सव्वा तास मध्येच कम्प्लीट होऊन जातात. आणि लोकांना समजायला खूप चांगलं वाटतं, अरे हा अभी हम भगवद्गीता पढेंगे. कितीतरी असे लोक आहेत, मी 18 दिवस 18 अध्याय कम्प्लीट केले, त्याच्यानंतर अगदी प्रामाणिकपणे त्यांना समजायला लागलं. कधी कधी काय लोक मला असं सुद्धा म्हणतात की अरे वो कुछ समझता ही नहीं, सब सर के ऊपर चला जाता है, हमको बहुत बार उठाया, फिर नींद आती है, फिर हम सो जाते हैं, फिर मूड नहीं रहता है. कि मैंने देखो, जैसे गणित के लिए एक टीचर है, इंग्लिश के लिए एक टीचर है, तो भगवत गीता के लिए भी एक टीचर है जो जिसने बहुत तपस्या किया है, बहुत पढ़ता है और फिर आपको समझाते हैं, तो फिर आप वैसे समझ लो फिर इस तरह से. तर मग ते म्हणतात की ह्या पुस्तकांमध्ये खूप सारी इन्फॉर्मेशन येते आणि आपल्याला फ्लो कळायला पाहिजे. तर कृष्ण ऍक्च्युली इकडे काय म्हणतायत की वेदांच्या माध्यमाने मला ओळखायचं आहे. आणि की कृष्णाला कसं माहिती किंवा आपल्याला कसं माहिती की हाच माझा उद्देश आहे, वेदांचा उद्देश माझा उद्देश असायला पाहिजे, राईट. तर कृष्ण म्हणतात की जे वेदांचा रचिता आहे ना तो मी आहे, म्हणून मी रचिता आहे तर तुम्ही मला ओळखायला पाहिजे ना. आपल्याला अगदी इच्छा ना, अरे याचं बुकचा जो आहे लेखक कोण आहे, काय त्याचं चरित्र काय आहे, तो कसा दिसतो, कसा बोलतो, कसा वागतो. तर म्हणून वेदांमध्ये हे सगळं दिलं, वेदांत कृत. आणि कृष्ण कसे रचयिते आहेत, कारण की श्रील व्यासदेव जे आहेत ते कुणाचे अवतार आहेत, भगवंत कृष्णाचेच आहेत. म्हणून ते म्हणत वेद विदेव, नाही वेद विद एव है ना. तर वेदांच्या माध्यमाने मला ओळखायचं आहे, कारण की मीच कोण आहे, त्याचा रचिता आहे, मीच ज्ञाता आहे आणि मीच परम लक्ष सुद्धा आहे वेदांचा. आणि म्हणून जे आहे म्हणतात ना की ह्या भगवद्गीतेचा उद्देश काय, किंवा इव्हन हा उपनिषदचा उद्देश काय आहे, आपण म्हणतो ना की याचा उद्देश काय आहे. तर ते म्हणतात ती बघा ऍक्च्युली गजेंद्रची सुद्धा ऍक्च्युली एक प्रार्थना आहे, मला ती आता प्रार्थना ऍक्च्युली आठवत नाहीये, पण त्याचा सार मला माहिती आहे की मी ऍक्च्युली एक प्राणी आहे आणि मी प्राणी आहे आणि मी तुम्हाला शरणागत आहे. तुम्ही खूप महान आहात आणि तुम्ही मुक्त सुद्धा आहात आणि मला माहिती की तुम्ही मुक्त आहात म्हणून तुम्ही मला सुद्धा मुक्त करू शकता है ना. आणि म्हणून तुम्ही प्लीज माझ्यावरती खूप दया करा आणि माझा उद्धार करा. ही गजेंद्रची प्रार्थना आहे.
कारण की तुम्ही जे आहे माझ्याच हृदयामध्ये परमात्माच्या रूपमध्ये बसलेले आहात आणि तुम्ही दुसऱ्या जीवात्माच्या हृदयामध्ये सुद्धा परमात्मा, कारण की तो ऍक्च्युली मगर त्याला खात होता ना, त्याचा अटॅक केला होता. तर म्हणतात की तुम्ही जे आहे ते सरळ दिव्य ज्ञान तुमच्याकडे आहे आणि म्हणून तुम्ही जे आहे ते असीमित आहात, म्हणजे अनलिमिटेड आहात. तर म्हणतात की मी तुम्हाला नमस्कार करतो आणि तुम्ही प्लीज माझा उद्धार करा. आता बघा, गजेंद्र जेव्हा हे प्रार्थना करतात ना, ऍक्च्युली हे काय म्हणतात, अं, अं, गजेंद्र ऍक्च्युली म्हटलं की मुक्ताय भूरी करुणाय नमः. तर म्हणतात की नमोय लायाया म्हणतात ऍक्च्युली ते, की तुम्ही मुक्त आहात आणि तुम्ही माझ्यावरती दया करा, कारण की माझ्या मुक्तीसाठी तुम्ही ललायत आहात. ललाय म्हणजे काय, तुम्ही प्रयत्न करतात आणि तुम्ही जेव्हा प्रयत्न करता तुम्ही कधी थकत नाही माझ्या मुक्तीसाठी. ऍक्च्युली तुम्ही बघा ना, आपल्या जीवनमध्ये तेच चाललेलं आहे. भगवंत ऍक्च्युली जास्त तळमळ करत आहेत आपल्यासाठी. आपण एवढी तळमळ नाही करत आहे. आणि भगवंताची तळमळ कशी दिसती आहे, आपल्याला गुरु साधू शास्त्र मंदिराच्या जवळ घर दिलेलं आहे. ऍक्च्युली आपली लायकात नाहीये मंदिराच्या जवळ राहण्याची, टू बी व्हेरी ऑनेस्ट, ॲटलीस्ट माझी तरी नाही आहे. पण तरी आपल्याला मंदिराच्या जवळ भगवंतांनी ठेवलेलं आहे. आणि ही भगवंताची जास्त टळ, आणि भगवंत कधी आळशी सुद्धा होत नाही. आले ना पटकीन गजेंद्रसाठी, द्रौपदीसाठी आले, प्रल्हादसाठी आले. असं म्हणले जाऊन दे रे, मी कुठं द्वारकावरनं आता हस्तिनापूरला जाणार, असं म्हटले का भगवंत? नाही. इनफॅक्ट द्वारकाच्या वेळी जेव्हा जायचं होतं ना, तर पायात मोजडी सुद्धा नव्हती घातली, असे पटकीन गेले होते द्रौपदीसाठी. तर म्हणतात की तुम्ही जे आहे सतत काम करत असतात, सतत तुम्ही तळमळ करत असतात आणि फक्त बाहेर नाही पण तुम्ही आतनं सुद्धा आमच्यासाठी तळमळ करत असतात, की तुम्ही आम्हाला मुक्ती कशी देऊ शकता, ती तुमची तळमळ चाललेली असते आमच्यासाठी. हे भगवंत सांगतायत आणि हे भगवंताचा प्रयास आहे आपल्यासाठी. आणि हीच ऍक्च्युली कृष्णाची सर्वात मोठी कृपा आहे, की कृष्णाची ही कृपा नाही आहे की हे सृष्टीची रचना केली आणि याचं पालन पोषण करता आहेत आणि मग ते आपल्याला जे आहे भगवतधाम घेऊन चाललेलं आहे आणि तिकडे खूप सारे आनंद देतात. नाही, ऍक्च्युली सर्वात मोठी कृपा इकडनं तिकडे घेऊन जायची ती मोठी कृपा आहे भगवंताची आपल्याकडे. आणि याच्यासाठी आपल्याला ऍक्च्युली खूप कृतज्ञ राहायला पाहिजे. तर म्हणून तुम्ही बघा की जेव्हा भगवंत सुद्धा ऍक्च्युली आपल्यासाठी तळमळ करत, तर आपल्याला थोडंफार जरा प्रतिसाद द्यायला पाहिजे, म्हणजे आदान प्रदान करायला पाहिजे. ओके, तर आपण जरा पुढे जाऊया. या श्लोकावरती जास्त चर्चा झाली, पण ठीक आहे. आता मंत्र 1 मध्ये म्हणतात की जे परम भगवान पुरुषोत्तम आहे ते आहे, ते प्रोप्रायटर सुद्धा आहे आणि आपल्याकडे जे काय आहे आपला कोटा जो आहे तेवढंच आपल्यामध्ये समाधान व्हायला पाहिजे. वेदांचा जो उद्देश आहे ते लोकांच्या मध्ये कृष्ण भावनामृत उजागरित करण्यासाठी आहे, है ना. आणि सगळे विस्मृती झालेले आहेत आणि हे सगळे वेगवेगळे जे शास्त्र आहेत, है ना, तर ते ऍक्च्युली आपल्यासारखे जे मूर्ख माणूस आहेत त्यांच्यासाठी सारखे सारखे हे वेद दिलेले आहेत. पण त्यांचा मूळ उद्देश काय, सगळ्यांना भगवतधाम घेऊन जायचं. पण हे वेदवाद रता लोक काय करतात की ह्या शास्त्रांचा जो उद्देश आहे ते न समजून ते काय म्हणतात, ऍक्च्युली शास्त्रांचा उद्देश, वेदचा उद्देश काय आहे की आपण भगवंताची विस्मृती झालेली आहे, तर जेव्हा आपण शास्त्र वाचतो तर आपल्याला स्मृती परत येते आहे, है ना. आणि आपला जो संबंध आहे भगवंताबरोबर, जो हरवलेला संबंध आहे, पुन्हा आपण जागृत करतो. पण हे वेद वादरता लोक काय करतात ना, की अगदी लाईटली घेतात याला, या काय म्हणतात शास्त्रांना, आणि आपल्या हिशोबाने ते तोड मरोडून त्यांना सांगतात की एक विभाग घेतला वेदांचा आणि आपल्या सवलतीप्रमाणे किंवा आपल्या ची इंद्रतृप्ती कशी करू शकतो याच्यामध्ये
त्याच्यामध्ये ते तो विभाग घेतील आणि लोकांना समजेल. आणि ते म्हणतात की हेच आहे ऍक्च्युली कामुक वासना लोक अशी असं करतात. हे ऍक्च्युली वेद वादरता लोक तसेच असतात. मीठ मसाला लावून सांग. हा, आणि म्हणून हे लोक जे आहेत ते जे ज्यांनी वेद नाही वाचलेले आहेत ना त्यांना पटभ्रष्ट करून टाकतात, अजून खाली घेऊन जातात. म्हणून हे लोक स्वतःचेच व्याख्यान करत असतात किंवा सत्वतेच तात्पर्य देत असतात. आणि जे आचार्यांनी लिहिलेलं आहे तर ते जसेच्या तसं सांगत नाही. ते स्वतःच त्याचा काहीतरी उल्लू सीधा करणे के लिए नाही म्हणतात, सरकण्यासाठी ते मग सांगतात. आणि म्हणून जे आहे की त्यांच्यामध्ये सुद्धा एक टोळी बनून जाते की चलो इंद्र तृप्ती करणी आहे. तर तुम्ही कितीतरी बाबा बघत असतात ना इकडे, है ना, कितीतरी बाबा आले आणि गेले, काय टिकले नाही आहे. जेलमध्ये गेले, जेलमधनं बाहेर आले कितीतरी बाबा. तर हे सगळे वेदवाद अर्थ आहे. आणि म्हणून ईशोपनिषद हा जो मंत्र आहे तो हे वेदवाद रता लोकांना पूर्णपणे जे आहे ते नकारतो आहे. तर हे वेदवाद रता जे आहे, है ना, तर वेदवाद रताचा विरुद्ध शब्द काय आहे? विद्यायाम रतः. विद्या मतलब काय? जे लोक हे वेदांचा अभ्यास करतात, कारण की वेद जे आहे ते मूळ विद्याचं मूळ आहे ते, है ना. आणि हे विद्या रत म्हणजे काय की जे लोक हा अभ्यास करतायत तर ते म्हणतात, आणि जे लोक हा वेदांचा अभ्यास करून आचार्यांच्या प्रमाणे चालत असतात तर ते ऍक्च्युली रिअल भक्त आहेत. पण जे लोक असे वेदवादरता जे आहे त्याच्यामधनं काहीतरी एक एक शब्द काढतील आणि वेगळाच काहीतरी त्याचा अर्थ सांगतील तर ते इकडे पूर्ण नकारून गेलेले. म्हणून ते म्हणतात की कधी पण आपल्याला ज्ञान घ्यायचं आहे तर परंपरामध्ये घेणे खूप गरजेचं आहे. आणि त्याच्याचमुळे इकडे पुढच्या ह्याच्यामध्ये आले की आपल्याला एक प्रामाणिक गुरुची खूप गरज आहे. प्रामाणिक गुरुच्या सानिध्यामध्ये राहून आपल्याला पूर्णपणे जो ज्ञान जो आहे तो मिळेल राहील. आणि मग त्याच्यानंतर मायापरितवाल्यांचं सुद्धा सांगितलेलं आहे की त्यांनी तर मायापरित म्हणजे काय की ते स्वतःलाच भगवंत मानत असतात आणि त्यांना वाटतं की दुसऱ्या कुठल्या भगवंताला पूजा करायची गरज नाही आहे. आणि काही लोक तर सामान्य लोकांनाही भगवंत बनवून ठेवलेला आहे. तर साईबाबालाही भगवंत बनवून ठेवलेला आहे. साईबाबा काही भगवंत नाही आहे. 2-4 चमत्कार दाखवून तुम्ही काय भगवंत नाही बनू शकत. मग का साईबाबाला नेहमी म्हातारे दाखवलेले आहेत आणि का कृष्णाला अगदी 16 वर्षाचा जवान मुलगा दाखवलेला आहे? विचार करण्याची गोष्ट आहे ती. तर म्हणून यांचं सगळं माया आणि अपहरण केलेलं आहे. तर आता बघा, जर का माया इकडे लिहिलेलं आहे ऍक्च्युली की मायाने जर का हे केलेलं आहे भगवंताला वशी, तर माया कृष्णपेक्षाही शक्तिशाली जाते तर तीच भगवंत झाली ना. पण कधी माया भगवंत होऊ शकते का? नाही. तर म्हणून जे आहे हे सगळे जे मूर्ख लोक आहेत ना त्यांना मायानी अपहरण केलेले आणि स्वतःला डिक्लेअर करतात मी भगवंत आहे. आपल्याला भक्तिविनोद ठाकूरच्या वेळेस सुद्धा एक होतं ना बिशप सेन करून, तो त्याचे ते अगदी हेच केलं, भक्तिविनोद ठाकूरनी पळूनच टाकलं त्या गावावरनं. मग तर म्हणून हे खूप आपल्याला ऍक्च्युली खूप गरजेचं समजायचं आहे की हे वेद आपल्यासाठी अगदी आशीर्वाद रूपी आलेले आहेत. आपण काय म्हणतो ना की भगवद्गीताचं घरी येणं म्हणजे भगवंताचं स्वयं घरी येणं, किंवा आपण ते सुद्धा म्हणतो की भागवतम घरी आले तर भगवंत स्वयं घरी आलेले आहेत. तर ऍक्च्युली भगवंत भागवताच्या रूपमध्ये ग्रंथ अवतार मध्ये आपल्या घरी आलेले आहेत. पण त्या ग्रंथ अवतारला फक्त जशी आहे तशी ठेवलेली आहे. आपण आधी वाचत नाही ऍक्च्युली. रोज ऍक्च्युली वाचायला पाहिजे. आणि तुम्ही बघा ना आपल्याला रोज आहे ना कोणाला असं खूप वाटत नाही अरे बाबा मी 1 तास नाही वाचू शकत. तुम्ही फक्त आजीवन 10 मिनिटं वाचा, पुरे आहे. 10 मिनिटं तर कोणीही काढू शकतो. त्याला इंग्लिश मध्ये म्हणतात अ सेज बाय पेज. 1 पान वाचलं तुम्ही मुनी झाले, अजून 1 पान तुम्ही मुनी 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 मुनी.
मुनी म्हणजे काय, त्याच्या इंद्रियावरती खूप कंट्रोल असतो, त्याला त्याच्या इच्छांवरती खूप कंट्रोल असतो. हळूहळू आपली प्रगती होईल. तर असं सरकार येते ना 5 वर्षाची, तर आपल्याला सुद्धा आपली सरकार बनवायला पाहिजे 5 वर्षाची, की ह्या 5 वर्षामध्ये मी प्रभुपादांचे सगळे पुस्तकं वाचून टाकणार. मी केलेला हा प्रण, हा माझा 1 जानेवारी पासून माझा प्रण आहे. मी वाचत चाललेली आहे मी, की मला 5 वर्षामध्ये प्रभुपादांची फुल पुस्तकं वाचायची आहे. ऍक्च्युली एक नवीन नीरज प्रभू आले होते आणि त्यांचा प्रण असतो की तो प्रत्येक वर्षी प्रभुपादची सगळी पुस्तकं वाचतात. तर मी राधेश्याम प्रभूंना विचारलं, त्यावेळेस आमचा स्लेटचा क्लास होता. ते म्हणे त्यांचा सीन वेगळा आहे आणि तुमचा सीन वेगळा आहे. त्यांचं आयुष्य वेगळं आहे आणि तुमचं आयुष्य वेगळं आहे. तुम्ही प्रीचर सुद्धा आहात आणि तुम्ही टीचर सुद्धा आहात. 2 ड्युअल रोल करतायत तुम्ही. आणि जर का तुम्ही वाचायला बसला असं 5-5 तास, तर प्रीचिंग तुमचं होऊन जाईल. प्लस तुमची मंदिरामध्ये सुद्धा कितीतरी सेवा, ते सगळे सेवा सोडा. ह्यांना काय, फक्त गावी गावी जाऊन किंवा शहरी शहरी जाऊन देशमध्ये जाऊन प्रचार करतायत. त्यांच्याकडे डेडिकेटेड काउन्सिलिंग नाही आहे, त्यांच्याकडे ग्रुप नाही बनवलेला आहे, काही असं नाही आहे. तर ते आरामशीर एका वर्षात सगळी पुस्तकं वाचू शकतात. तर त्यांनी सजेशन दिलं की तुम्ही 3-4-5 वर्षाचा प्रण घ्या आणि जसं 5 वर्षाची सरकार असते तशी तुम्ही करू शकता. म्हणलं हा, हे इझी आहे. तर हे तर मग होऊ शकतं, काय प्रॉब्लेम नाही आहे. आणि म्हणूनच आम्ही पहिला मोठा पुस्तक घेऊन टाकला, चैतन्य चरितामृत. तर पाठीमागनं सुरू करतोय आम्ही. चैतन्य चरितामृत, मग भागवतम, मग भगवद्गीता आणि मग प्रभुपादांची मग एनओडी वगैरे जे काय आहे, भक्तिरसामृत सिंधू वगैरे. बघूया आता भगवंताची काय कृपा आहे. पण आमचं आतापर्यंत तर चांगलं चाललेलं, 1 महिना झालेला आहे. ठीक आहे, इकडे आम्ही विराम देतो. हा, झाला प्रभूजी क्लास, तुमची सेवा आहे, जावा. कोणाचा काही प्रश्न आहे ऑनलाईन मध्ये? ऑनलाईन कोणाला काय प्रश्न आहे? अच्छा, जरा तुम्ही अटेंडन्स घेता का या म्हणजे ऑनलाईन वाल्यांची? एक अचिंत्य भक्ती माताजी आहे. हा, अटेंडन्स घ्या. विवो 1915 कोण आहे, जरा नाव सांगा ना. विवो 1915 ऑनलाईन वरती कोण आहे? नाही तर अटेंडन्स नाही होणार. हरे कृष्ण माताजी, वैराग्य गुरुजी पण आहे. हा, वैराग्य दास गुरुजी, कौन से प्रभुजी? वैराग्य मूर्ती, मुनिराज प्रभुजी. वैराग्य मूर्ती, वैराग्य मूर्ती. वैराग्य मूर्ती प्रभू. हा, ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे. हरे कृष्ण. हा हा, वैराग्य मूर्ती. अरे बोल. हा, बोला बोला बोला. तो सुमन गोपी. हा, हा, वैराग्य मूर्ती प्रभू आणि सुमन गोपी माताजी ना. ठीक. हरे कृष्ण मधुरा गोखले. हा महाराज, ते तुमचं नाव दिसतंय पण यांनी विवो 1915 दिलेलं आहे ना, तर ते माहित नव्हतं म्हणून त्यांना विचारते मी. एक दिवस. कुठलं वालं? ते ऑलरेडी दिलेले इकडे. नाही, ते तुम्ही घेऊन टाका, दोन्ही एकत्र चेक करतील मग ते लोक. हा, तर नाही चेक होणार, ते दोन्ही एकत्र चेक करणार आहेत. ईशोपनिषदचं आणि उपदेशामृतचं एकत्र चेक करतील ते. घेऊन टाका तुम्ही आपलं पुस्तक, ठीक आहे ना. ज्यांनी ज्यांनी आपले निबंध घेतलेले नाहीत प्लीज घेऊन टाका. ऑनलाईन वाले सुद्धा घेऊन आपले निबंधाची पुस्तक घ्या, दोन्ही एकत्रच होऊन जाईल. एक मिनिट, ऑनलाईन वाले सोडून नका जाऊ. फक्त शांतीपूर प्रभूंनी इकडनंच लॉग इन केलं होतं का? नाही, ते केलं होतं. हा,
पण तुम्ही इकडेच होतं का लॉग इन केलं? ऐकलं तुमचं तुम्ही त्यामुळे हा. तुझ्या हवं नाही. मी जर हे सेव्ह केलेलं आहे तुमचं स्क्रीनशॉट, या सगळ्यांची नावं मी सांगते तर लॉग ऑफ करते मी. तुमचं अटेंडन्स झालेलं ऑनलाईन वाल्या लोकांना तुम्ही लॉग ऑफ करू शकता.